Hey, Oh, Sam, where have you been? I'm so sorry. I was discussing few things with my mom. I'm so sorry, Sam. I'm really confused. I had no idea that me falling to Raghav's lap will create so much chaos. I understand that in India, girls and boys don't interact so freely. But it was just a fall, an accident. What? Accident? I'm feeling guilty. I think I will go and stay in hotel. Anyways, just for 2 days. Emma, why are you feeling sorry? And for what? It's not your fault. तुला माहित नाही तो राघव कसा आहे. I know for the fact Raghav is not a good person. He flirts with every single female, even with my mom. You know these Indian boys, they get easily attracted towards foreigners. You just say hi and they think you are in love with them. You know, Raghav is a big opportunist. But still, I can understand the flirting part. But molesting? Dude, he has crossed the line. No, what you talking about? Raghav didn't try to molest me. Jesus, no wonder you're so mad. I was just showing him my Bollywood dance and fell to his lap. He was just helping me to get up. Are you sure? Obviously, I'm sure. Otherwise, I would have slapped him there and then. Sam, you owe him a big apology. At least you should have asked me before shouting at him. You just made a fool of yourself. Raghav was nothing but a gentleman to me. Okay. My bad. I will apologize to Raghav. And actually, you are right. You should stay at the hotel for next 2 days. Because things will get little awkward between you two. And you don't worry. I'll handle everything here. Are you sure? Yeah. Okay. Let me say goodbye to your mother. And I will leave. No, I don't think that's a good idea. Why? She's not in mood. She needs some space. Don't worry, I'll tell her. Okay. Just let me know if you will need some help. Yeah, sure. I will. Shall we? Yeah. Emma, your bag. May I come in, madam? Oh, come in, Mr. Vinay. Good morning. Good morning. बसा. Thank you. मग काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? नाही मला काहीच नको. मला सरळ काम सुरू करायला आवडेल. काय म्हणता? अहो पण काल ज्या प्रकारे तुम्ही निघून गेलात ते पाहून मला असं वाटलं नव्हतं की तुम्ही आज कामावर याल. कसं आहे ना मिस्टर विनय, अपेक्षा नसताना आपण वाट बघत असलेल्या बसने वेळेत यावं ना, तसे आलात तुम्ही तर. कामाच्या बाबतीत मी खरंच खूप डेडिकेटेड आहे मॅडम. हो तर काल पाहिलं ना मी ते. मॅडम ऍक्च्युली काय काल माझ्या जरा रूममेटचा फोन आला म्हणून मला अर्जंटली जावं लागलं. अहो योग्य तेच केलं तुम्ही मिस्टर विनय. कामावर असताना असा इमर्जन्सी फोन आला तर काम सोडून जायलाच हवं ना. इतर कामं महत्वाची ना. तुमचं सेशन काय मी आताही घेऊ शकते. हा चालेल, मी आज पूर्ण दिवस थांबेन. काहीच प्रॉब्लेम नाही. चुकीच्या टोनने बोलते का मी? माझा ना हाच प्रॉब्लेम आहे. माझं सरक्या जमना कुणाला कळतच नाही. अहो काल ज्या प्रकारे तुम्ही सेशन अर्धवट सोडून गेलात ना, ते मला अजिबात आवडलेलं नाहीये मिस्टर विनय. हे म्हणायचंय मला. मॅडम मी काल जे काही वागलो त्यासाठी मी तुमची खरंच मनापासून माफी मागतो. काल खरंच खूप मोठा प्रॉब्लेम झाला. काय आहे, आम्ही सगळे रेंटने राहतो मुंबईत आणि कालच्या प्रॉब्लेममुळे कदाचित आम्हाला घरही सोडायला लागू शकतं. इनफॅक्ट आता माझा रूममेट त्याच विषयावर बोलतोय आमच्या ओनरशी.
म्हणजे मलाही तिकडे थांबायचं होतं, पण आज नोकरीचा पहिलाच दिवस होता ना, मग सुट्टी कशी मागणार? आणि मॅडम, मला आता नोकरीची खरंच खूप गरज आहे हो. म्हणून मी लगेच सगळी कामं सोडून लगेच कामावर आलोय. काय ना मिस्टर विनय, एकदा का एखाद्या मुलीचं दुसऱ्या मुलासोबत लग्न ठरलं की तिला प्रपोज करण्याचा काहीच फायदा नसतो ना. नाही नाही, मी कोणाला प्रपोज नाही केलंय. मे कम इन मैडम? हो येस येस कमिंग. मिस्टर विनय, हा विक्रांत. ठीक आहे, हेलो. हाय विक्रांत. यांच्याशी लग्न ठरलंय. लग्न, प्रपोज. कॉंग्रॅच्युलेशन मॅडम, मला पत्रिका. आय मीन मिस्टर विनय, तुमच्या जागेवर आता यांचं सिलेक्शन केलंय. काल तुम्ही सेशन सोडून अचानक निघून गेल्यावर यांचं सिलेक्शन झालंय, कळतंय तुम्हाला? त्यामुळे तुमच्यासाठी आता आमच्या कंपनीत काहीही काम नाहीये. मॅडम मॅडम मॅडम, माझा जेन्युइन प्रॉब्लेम आहे. मी परत असं कधीच वागणार नाही. मला कामाची खरंच गरज आहे आता, प्लीज. हे बघा, मी तुमचा प्रॉब्लेम समजू शकते, पण आमचा ऑलरेडी निर्णय झालाय आणि आम्हाला अशीच व्यक्ती हवी होती की जी कामात पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करू शकते. आणि तुमचा प्रॉब्लेम पाहता तुम्ही कॉन्सन्ट्रेशनने काम कराल असं मला तरी वाटत नाही. त्यामुळे सो सॉरी. मॅडम प्लीज असं करू नका ना. काही बघा ना, काही होत असेल. हो, एक होऊ शकतं ना. हा हा, सांगा. तुम्ही तुमचा जास्त वेळ वाया न घालवता इथून जाऊ शकता. सो सॉरी. ओके मॅडम, मी पण सॉरी. कॉंग्रॅच्युलेशन्स तुम्हाला नोकरीसाठी. बाकी काय बोल. सुमित, तू इथे? परवाच्या प्रेझेंटेशनची फाईल. अरे हो, पण तू इथे काय करतोयस? तू राघव सोबत असायला हवा होतास ना. घर शोधणार आहात की नाही तुम्ही? हो, ते करायला वेळ देता यावा म्हणून तर मी आता ऑफिसला आलोय. आय डिडंट गेट यू. म्हणजे आता मला नाही वाटत की पुढचे काही दिवस मला ऑफिसला यायला जमेल. त्यामुळे या काही गोष्टी तुझ्याकडे हँडओव्हर करून मी लगेच घरी जाणार आहे. सुमित, राघव कसा आहे रे? बरं, कसा असणार? फोन आला होता त्याचा, काकू आणि श्रीकांतशी बोलायला चाललोय म्हणून. काकूंनी त्याच्याबद्दल गैरसमज करून घेतला, याचा फार त्रास होतोय त्याला. आता काकू आणि श्रीकांतला सांगत असेल त्या दिवशी नेमकं काय घडलं. काकूंच्या मनातला गैरसमज दूर होणं गरजेचं आहे. श्रीकांत काय विचार करतो आणि तसाही आम्हाला काहीच फरक पडत नाही. सुमित प्लीज, त्या माणसाचं नाव घेऊ नकोस. फालतू माणूस आहे तो. मला राग आलाय त्याचा. मला ही हॉटेलमध्ये राहायची आयडिया पटत नाहीये. मग दुसरा काय पर्याय? इतक्या अचानक आपण दुसरीकडे कुठे जाणार आहोत? तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर माझ्याकडे एक ऑप्शन आहे. कोणता? पण तिथे गैरसोय होईल. राघव, सोय गैरसोय आम्ही बघतो. कॅफेवर टेबल लावून झोपूया.